सो माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव विथ फिजिक्स. Beta, I have written few definitions on the board. Okay, please go through one by one definition and try to understand. Sir, आम्हाला काय समजणार आहे राव? It is your duty to tell. We are learning superposition of waves. आणि या चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकलोय? Superposition principle was very important principle on the basis of which we have learned how two waves get interfered. Stationary waves हा टॉपिक आपला चालू आहे. बेटा स्टेशनरी वेव्स आपण डेरिव्हेशन पण केलं. त्या कुठे कुठे फॉर्म्स होतात? आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. स्ट्रिंग आणि पाईप कन्सेप्ट लागणार आहेत आपल्याला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बेटा फंडामेंटलचा अर्थच असा असतो की बेसिक. सो फंडामेंटल इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ बॉडी. बॉडी कोण आहे? स्ट्रिंग आणि पाईप, जे आपण इथे डिस्कस करणार आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी. बेटा भरपूर जणांच्या डोक्यात सर फ्रिक्वेन्सी फील नाही येत. फ्रिक्वेन्सी काय असते राव? नंबर ऑफ सायकल्स प्रति सेकंद. काय असते फ्रिक्वेन्सी? नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद. पहिली, दुसरी, तिसरी. आर यू अंडरस्टँडिंग? सो हाऊ मेनी सायकल्स आर देअर पर सेकंड? सो सगळ्यात कमी सायकल, सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी, सगळ्यात कमी सायकल एखाद्या बॉडीची व्हायब्रेट होण्याची असेल तर त्याला काय म्हणणार आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. काय बोलणार बेटा? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो एकदम मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द, सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेट होण्याची सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक्स. हार्मोनिक्स आर इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक्स काय बेटा? इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी समजा एफ आहे, तर इंटिजर म्हणजे काय? 1 2 3 4 5 6. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण विषय. आता इथं काय पॉझिटिव्ह नंबर आहे ना, पॉझिटिव्ह येणार ना. 1 एफ, 2 एफ, 3 एफ, 4 एफ, 5 एफ. इंटिग्रल मल्टिपल. ओके, असा कोणताही असू शकतो. 7 एफ, 25 एफ. हार्मोनिक्स आर द इंटिग्रल मल्टिपल. दे कॅन बी प्रेझेंट और नॉट प्रेझेंट. प्यारे बच्चों, दे कॅन बी प्रेझेंट और नॉट प्रेझेंट. ते असतात किंवा नसतात ते पुढे कळेल तुम्हाला. क्वेश्चन येतो आपल्या बोर्ड एक्झामला. ठीक ठीक ठीक. 3 पैकी एक प्रश्न 100%. जर आता बोर्डाचे पेपर झाले तर हे यातला एक प्रश्न येईल. शो दॅट ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट ऍज ओव्हरटोन्स. कुठे? स्ट्रिंग मध्ये. स्ट्रिंग मध्ये काय असतं हे नंतर तुम्हाला काही लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रिंग मध्ये काय आहे? सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे ऍज ओव्हरटोन्स. हे खाली लिहिले ओव्हरटोन. डोंट वरी. ओव्हरटोन काय बच्चा? फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन फंडामेंटल. फंडामेंटल पेक्षा मोठी ओव्हरटोन. कळेल, मी फक्त लिहिलंय सध्या. क्लोज्ड ऑर्गन आणि ओपन ऑर्गन. क्लोज्ड मध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट. ओके, ओनली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट. एवढं लक्षात ठेवायचं. तिघांपैकी हा एकटाच असा आहे क्लोज्ड की जिथे ऑड हार्मोनिक्स आहे. बाकी इव्हन आणि ऑड सगळीकडे असतात. सर काहीच नाही कळालं, टेन्शन घेऊ पण नको. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे फक्त. डन. तो बच्चा फर्स्ट डेरिवेशन वी आर हैविंग vibrations of string fixed at two ends. Sir, for example, guitar string. गिटारची स्ट्रिंग एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, which has been fixed at two ends. Okay, so बेटा आता लक्ष दे. What I'll do is I'm gonna take 3 cases. फंडामेंटल पासून भरपूर केसेस असतात, असू शकतात, इनफायनाइट केसेस असू शकतात. फक्त लक्ष द्या, मी 3 केसेस घेतो, मस्तपैकी मांडतो आणि डेरिव्हेशन करतो. सो बेटा ओके, आता बघ बेटा, मी पहिल्या केसमध्ये बघा तिथे माझी स्ट्रिंग आहे. तिरकं झालं, फक्त कॉन्सन्ट्रेट करा. दिस व्हेरी ब्युटिफुल वे टू डू द डेरिव्हेशन. ओके, चलो बेटा, जी स्ट्रिंग आहे, कन्सेप्ट ऑफ क्लास 11, एक छोटीशी कन्सेप्ट आहे. एकदा हा स्क्रीनशॉट घ्या, मी सांगतो तसं बरं का. बेटा ही जी स्ट्रिंग आहे विच हॅज बीन फिक्स्ड ऍट टू एंड्स, बरं का. द स्ट्रिंग दॅट हॅज बीन फिक्स्ड ऍट टू एंड्स च्या 3 केसेस मी घेतोय, बरं का. आणि मी सांगितल्याप्रमाणे भरपूर आपण घेऊ शकतो, बरं का. यू आर सीइंग चेक 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 चेक. हा एक सपोर्ट आहे आणि सपोर्टला यू आर सीइंग द स्ट्रिंग. ठीक आहे, सो हिअर अगेन
सपोर्ट आहे आणि स्ट्रिंग. स्ट्रिंग तीच आहे, फक्त तिच्या 3 एक्सपेरिमेंटल केसेस घेतो मी. ओके, 3 वेळा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचं. यू आर सेइंग की सपोर्ट इज अवेलेबल. सो बच्चा व्हेनेवर द स्ट्रिंग इज टाइट ॲट 2 एंड्स, फिक्स्ड ॲट 2 एंड्स, ही जी स्ट्रिंग आहे ऑब्वियसली तिच्यामध्ये टेन्शन आहे. सो बच्चा फॉर स्ट्रिंग T is the tension in the string. काय बच्चा? T is the tension in the string. छोटू m is linear mass density. String साठी काय बच्चा? Linear mass. Sir, what is linear mass density? It is mass per unit length. काय बोलतात त्याला? Mass per unit length. Mass per unit length. म्हणजेच हा जो छोटू m आहे त्याला काय लिहिणार बच्चा फॉर्म्युला? m upon l. ओके, where m is the mass of string. क्लियर आहे? अपॉन कैपिटल L is the length of string. क्लियर आहे बेटा? क्लियर आहे? हा. सो T आणि M. बर सर, व्हॉट अबाउट V? V is the velocity of sound. Velocity of sound for string. So bachcha, V is root T by M. Bas, this formula you have to learn, you have to remember, you have to understand. V is under root T by M. Topic of class 11th. Okay, velocity of the sound wave in the string. So बच्चा स्क्रीनशॉट लिया जाए, ठीक है? तो चलो बाल मित्रों शुरू करते हैं. ब्यूटीफुल वे ऑफ डूइंग द डेरिवेशन, अ व्हेरी सिंपल वे ऑफ डूइंग द डेरिवेशन. बाय 1 गेट 2 फ्री. एक डेरिवेशन आलं, 2 डेरिवेशन फ्री. बघ 3 केसेस आय हॅव टेकन. बाल मित्रांनो, ह्या ज्या 3 केसेस आहेत ना, तर सगळ्यात अगोदर मी काय करतो बच्चा, 3 मोड करतो. एक फर्स्ट मोड हियर, फर्स्ट मोड हियर, आय विल से सेकंड मोड, हियर विल बी थर्ड मोड. मोड काय? मोड ऑफ द व्हायब्रेशन, व्हायब्रेट होण्याच्यामुळे. ही जी स्ट्रिंग आहे, टिंग टिडिंग टिंग टिडिंग, ही जी वायर स्ट्रिंग असते, वाजवली जाते का नाही? टिंग 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 टिंग, प्लग केली जाते, परपेंडिक्युलर टोला मारला जातो. सो बच्चा, फर्स्ट मोड, सेकंड मोड अँड थर्ड मोड मध्ये स्ट्रिंग आपल्याला वाजवायची. ठीक है, तो चलो सर शुरू किया जाए. प्यारे बच्चों, जो फर्स्ट मोड है इज अ फंडामेंटल मोड. फर्स्ट मोड इज द फंडामेंटल मोड, इज अ व्हेरी बेसिक मोड. बस एवढी एक गोष्ट एकदा समजून घे, फंडामेंटल इज व्हेरी बेसिक. मी तुम्हाला बालमित्रांनो पेपरला बसवलं. कुठे बसवलं? पेपरला बसवलं. किती मार्काचा पेपर आहे सर? 30 मार्काची टेस्ट आहे. फंडामेंटल इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी फॉर द स्ट्रिंग. पेपरला मी तुम्हाला बसवलं, मिनिमम किती मार्क पडणार? गणेश म्हणाल सर यस आय कॅन स्कोर 0 मार्क्स. गुरुजी अरे भट्टाने 0 माझ्यासाठी फाईन केला. 50 मार्कांचा पेपर आहे. व्हॉट इज द मिनिमम मार्क्स यू गेट? 0. 100 मार्कांचा पेपर आहे. हाऊ मेनी मार्क्स? 0. कितीही मार्काचा पेपर असू द्या, व्हॉट इज फंडामेंटल आन्सर? 0. कुठलेही नंबर्स घ्या. समजा मी बोलो नॅचरल नंबर्स, व्हॉट इज द फंडामेंटल नंबर? सर 1. कारण सुरुवात 1 पासून आहे. आर यू अंडरस्टँडिंग? फंडामेंटल. बालमित्रांनो, सगळ्यात पहिली केस आपण घेऊ, ही फंडामेंटल वाली. बघ बर का, हे इथं 3 केले ते कॉलम ते नंतर. आता इथं बघ, इथं डायग्राम छिक 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 3 4 5 असे भरपूर असतात, त्यापैकी फंडामेंटल. हा लक्ष द्या. अरे बाबा मार्कांचा आउट ऑफ घेणार तो विषय वेगळा, इथे फंडामेंटल वाला विषय चालू आहे. सगळ्यात कमी घ्यायचे असा विषय चालू आहे. जसं सायकलिंगची स्पर्धा असते, स्पीड मध्ये तुम्ही पळून जिंकू शकता, पण एक स्पर्धा अशी आहे की मिनिमम स्पीड मध्ये सायकल चालवून दाखवायची, तो विनर. अरे अशी पण स्पर्धा असू शकते. अरे येस ऑर नो? सो बच्चा फंडामेंटल इज व्हेरी मिनिमम. चला इथे बघूयात आपण. ही डायग्राम, ही माझी स्ट्रिंग जी फिक्स्ड ऍट 2 एंड्स, फिक्स्ड ऍट 2 एंड्स. सो बच्चा जिथे फिक्स्ड आहे, चा अर्थ काय झाला? हा नोड आहे, हा नोड आहे. अरे बेटा येस ऑर नो? थोड्याशा कन्सेप्ट पण रिवाइज केल्या पाहिजे ना कालच्या. नोड 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 मधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा बाय 2.
अँटीनोड अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं लॅम्बडा बाय 2. नोड आणि अँटीनोड लॅम्बडा बाय 4. चला आता लक्ष दे. हा एक नोड आहे, हा एक नोड आहे. मला मिनिमम व्हायब्रेशन मध्ये मला ही स्ट्रिंग वाजवायची, मिनिमम व्हायब्रेशन मध्ये. सो मिनिमम व्हायब्रेशन म्हणजे मिनिमम नंबर ऑफ सायकल्स ह्या स्ट्रिंग मध्ये काय पॉसिबल आहे. लक्ष दे. तू म्हणशील सर ही तास वाजव टिंग टिंग गिटार बिटार वाजवताना याच इथं वाजवतात या इथं. ओके, फ्रिक्वेन्सी जास्त असते. मला कमी फ्रिक्वेन्सी पाहिजे, सगळ्यात कमी सायकल येण्याचा चान्स म्हणजे फक्त वन लूप. बालमित्रांनो आय रिपीट, सगळ्यात कमी सायकलचा अर्थ असतो फक्त वन लूप. कसं, मला इथं मिडलला प्लग करावं लागेल, टिंग काय करावं लागेल, स्ट्रिंग इथे मिडलला टुक प्लग करावं लागेल, मिडललाच प्लग करावं लागेल. अलीकडे केली तर तिचे सेक्शन ज्यादा होतील ना बालमित्रांनो. मला सांग ही स्ट्रिंग अशी मी प्लग केली टिंग तर होईल काय, अशी एक लूप तयार होईल. धडकल्याच्या नंतर ती रिटर्न येईल, चिक 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 चिक. आय रिपीट वन्स अगेन, दिस इज द फंडामेंटल मोड, द फील ऑफ द फंडामेंटल मोड. तू जर का म्हणशील नाही सर मी तालीकडे प्लग करतो टिंग तर होईल काय, सायकल ज्यादा येण्याचा चान्स आहे बालमित्रांनो. डू अंडरस्टँड, मला फंडामेंटल पाहिजे, फंडामेंटल पाहिजे म्हणून मी मध्ये प्लग केलं. मग गेली झुप, रिटर्न लगेच आली. इन्सिडेंट रिफ्लेक्टेड. क्लिअर आहे बच्चा? ओके सर. सर व्हॉट अबाउट लेंथ ओव्हर हिअर? लेंथ इज इक्वल टू, बघ ना आता एक लूप आहे, एक लूप हा वेव्हचा चतकोर पार्ट आहे. कम ऑन, एक लूप. अरे चतकोर पार्ट झाला ना, अरे बाबा अशी व्यवस्था ना, अशी व्यवस्था ना. सो हा पार्ट अर्धा झाला. आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी बालमित्रांनो, हे लॅम्बडा आहे. सो माझा एवढाच पार्ट दिसतोय ना लूपचा, आहे का नाही. सो हा किती झाला बच्चा, लॅम्बडा बाय 2. अरे ऍग्री, अरे एका वेव्हचा अर्धा पार्ट झाला, आय एम व्हेरी सॉरी, एका वेव्हचा अर्धा पार्ट झाला, लॅम्बडा बाय 2. सो प्यारे बच्चो, लेंथ इज लॅम्बडा बाय 2. माझ्या स्ट्रिंगची लेंथ किती झाली, लॅम्बडा बाय 2. क्लिअर आहे? कशामध्ये, तर फंडामेंटल मोड मध्ये. हा कोणता मोड आहे बच्चा, फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. लेंथ किती आली, लॅम्बडा बाय 2. अख्खी लॅम्बडा, अर्ध्याची लॅम्बडा बाय 2. आर यू ऑब्झर्विंग? येस सर. चला आता पुढे बेटा, हा कोण आहे, हा फर्स्ट मोड आहे. हा कोण आहे बच्चा, फर्स्ट मोड आहे, हा माझा पहिला मोड. अरे सॉरी, हा तर फर्स्ट होता ना, हा सेकंड मोड. हा फर्स्ट आहे ना फंडामेंटल. आता बघ हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. हा काय बेटा, थर्ड मोड ऑफ द व्हायब्रेशन. ठीक आहे, फर्स्ट फंडामेंटल, हा सेकंड मध्ये, हा थर्ड. चला सेकंड मध्ये काय करूया, इथे नोड आहे, इथे नोड आहे बेटा, येस और नो. आता मी काय केलं, हे तर मध्ये प्रेस केलं मिडलला. कशामुळं, तर बेटा हे बघ सिच्युएशन काय आहे की तुझी जी स्टेशनरी वेव्ह आहे बर का, ती ह्या दोघांच्या मध्ये 2 पॉइंटच्या मध्ये चालणार आहे. किती पण लूप्स होऊ दे, किती पण, हे बघ बर का, हे इथपर्यंत घेतो मी. किती पण लूप होऊ दे, तर बेटा किती पण असो 2 4 5 चालणार तर लूप मध्येच आहे माझी वेव्ह. माझी वेव्ह चालणार तर लूप मध्येच आहे. मग 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, इथे एक लूप झाली, तो ऑब्विस पुढे 2 लूप होतील. अरे कळतंय बघणार आहो, एक लूप झाली. सगळ्यात फंडामेंटल मोड, सगळ्यात बेसिक मोड बघ ना, एक लूप. त्याच्या पुढे बघ ना 2 लूप 3 लूप, असा खेळ चालत राहील ना. सो त्यासाठी बघ मी इथं प्रेस केलं आणि माझी गिटार मी आता इथं टिंग केली, टिंग. आधी इथं बघ ना, इथं टिंग केलं, हा काय झालता बच्चा, अँटी नोड. अरे येस और नो, हा काय होता, हा नोड. हा काय इथे बघ ना, नोड. 2 नोडच्या मध्ये अँटी नोड. चला आता लक्ष दे, इथे इथे ऑलरेडी नोड आहे, ह्या इथे पण काय बच्चा, नोड आहे. हा एक मी आणला नोड मार्केटमध्ये, याला दाबलं, ती प्रेस केली, तिथे एक नोड तयार झाला, मी प्रेस केलं आणि आता इथं प्लग केलं, टिंग. ह्या दोघांच्या मध्ये प्लग केलं, टिंग. सो इथे काय तयार होईल बच्चा, अँटी नोड. आर यू अंडरस्टँडिंग? आणि इथं इथं प्लग केलं, टिंग. मग काय होईल, हा पार्ट असा वरती उडेल ना, जसा हा उडाला होता ड्र, तसा हा पार्ट वरती उडल स्ट्रिंगचा माझ्या, बर का. आणि टिंग असा, बर का, हा नोड. कुठे लिखायचे आहे सर, इथं नोड, इथं नोड असेल. प्रेझेंटेशन पण जरा बरं दिसलं पाहिजे ना रे. हा नोड, हा नोड. चला लक्ष दे बेटा, हा नोड आहे मध्ये. हा हे बघ टिंग, हा पार्ट वरून असा इथे. आता इथून तुम्हाला माहितीये, रिफ्लेक्ट चिक 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 चिक, पुढे ट्रान्समिट धडकला, रिफ्लेक्ट चिक 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 चिक. ह्या फिल्म मी तुम्हाला दिलाय, इन्सिडेंट रिफ्लेक्टेड. पुढे बघ, इन्सिडेंट रिफ्लेक्टेड, हे कालचा विषय. तर बेटा पुन्हा एकदा इथे काय तयार होईल, अँटी नोड. क्लिअर एकदम? येस सर. चला इथे लेंथ सांगा,
लेंथ किती होईल बेटा? वेवलेंथ पहिले मोठी होती, आता वेवलेंथ कमी झाली, कारण फ्रिक्वेन्सी वाढली. प्यारे बच्चों, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बघणार आहोत सायकल्स वाढत जातील तर वेव्हची लेंथ कमी 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 होईल ना. आणि वेव्हची लेंथ मोठी आहे म्हणजे एकदम हत्तीसारखं असं सावकाश कासवासारखं. अरे यासवर नो. सो इथे बघ ना, ही जी वेव्हलेंथ आहे ही मोठी आहे, इथे चेंज झाली वेव्हलेंथ, चेंज झाली. मग आता मला माहिती आहे इथे एक वेव्ह तयार झाली. हे बघ ना, दोन नोड मधलं डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 2. हे बघ, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2, 2 लॅम्बडा बाय 2. मी मुद्दाम असं लिहितोय 2 लॅम्बडा बाय 2. पण वेव्हलेंथ बदलल्यामुळं नीट लक्ष दे, 2 लॅम्बडाला सफिक्स 1 लावतो मी. कम ऑन ट्राय टू अंडरस्टँड. सर सफिक्स का लावलं, नुसता लॅम्बडा का नाही ठेवला सर? बघ नीट लक्ष दे बेटा. बेटा इथे बघ ना, ही वेव्हलेंथ ह्या वेव्हची लेंथ मोठी आहे ना, ह्या वेव्हची लेंथ मोठी आहे. तू ही वेव्ह कंप्लीट कर. ही अख्खी वेव्ह कंप्लीट केली तर ही लांबी अशी भरल 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर कुठं राव सर? आपण काय म्हणूया बच्चा, 1 मीटर. किती भरली? 1 मीटर भरली. 1 मीटर. ही बिचारी वेव्ह बघ ना, तिच्या अर्धीचे राव. अरे सॉर नो, ती 1 मीटर आहे, ही तर अर्धाच मीटर आहे. वेव्हलेंथ बदलली म्हणून काय केलं, याला सफिक्स 1 लावला. बरं का, लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 2 लॅम्बडा बाय 2. पण वेव्हलेंथ बदलल्यामुळे सफिक्स 1 लावला. पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारू नको प्लीज, कॉन्सन्ट्रेट. आता परत एकदा मी पुढे पुढे चाललोय. फंडामेंटलच्या नंतर सेकंड मोड घेतला. आता मला पुढचा अजून मोड घ्यायचा, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. तर तिसऱ्या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये मी काय करतो बेटा, बघणार आहोत. पहिले एक लूप भेटली, नंतर हे बघ ना, ह्या 2 लूप भेटल्या. आता मला 3 लूप 4 लूप अशा लूप्स लूप्स लूप्स. मग त्यासाठी मी काय करतो, हे बघ, हा नोड ऑलरेडी आहेच आहे. मी काय केलं प्यारे बाल मित्र, मी अजून इथं मिडलला प्रेस केली ना. आता मी काय केलं, माझ्या स्ट्रिंगचे 3 सेक्शन केले. मी अजून 2 ठिकाणी प्रेस केलं तिला. अरे समजतंय का? समजा 3 मीटरची माझी वायर आहे. 1 मीटर 1 मीटर 1 मीटर. क्लिअर आहे बाल मित्रांनो? मग आता बघ, इथून वेव्ह आता इथं प्लग करा मी, टुचुक. हा काय झाला, अँटी नोड. मग आता बघ, धडकली. इथून काय होणार, रिफ्लेक्ट. टिक 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 टिक. इथून ट्रान्समिट, धडकली, रिफ्लेक्ट, टक 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 टक. हे बघ, इथून काय होणार, ट्रान्समिट, धडकली, टुक 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 टुक. बघणार आहो, पहिला फंडामेंटल 1 लूप, दुसरा 2 लूप, तिसरा 3 लूप, पुढचा 4 लूप 5 लूप. स्टेशनरी वेव्ह लूप 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 मध्ये चालते. अरे सोनू, लुपा लुपी बहुत हुई, डेरिवेशन किया जाए. चलो, डेरिवेशन किया जाए. इथं लेंथ राहिली ना राहू, अर्धच राहिलं. नोड नोड. सो प्यारे बच्चों, मिडलला तुम्हाला माहिती आहे, इथे एक अँटी नोड सापडल, इथे एक अँटी नोड सापडल. हॅपी. हा तर नोड आहे, हा नोड आहे. नोड 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 नोड. प्यारे बच्चों, नोड आणि नोड मध्ये किती असतं डिस्टन्स? लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 2. परंतु हळूहळू वेव्हलेंथ कमी 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 व्हायला लागली आहे, बदलायला लागली आहे. सो पुन्हा एकदा सफिक्स चेंज करा आणि लिहा लेंथ इज इक्वल टू, हे बघ ना, लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा बाय 2. त्याला सफिक्स लावलं मी 2. अरे कळालं का, चेंज झाला ना काहीतरी बदल, म्हणून मी ते सफिक्स लावतोय फक्त. समजा पहिले 5 सेंटीमीटर, मग आता कमी झाली 2 सेंटीमीटर, अजून कमी झाली 1 सेंटीमीटर, काय जे असेल चेंज झालाय म्हणून पहिले लॅम्बडा, नंतर लॅम्बडा 1, नंतर लॅम्बडा 2. इथपर्यंत क्लिअर आहे का नाही? येस ऑर नो टाईप करा हाय स्पीड मध्ये. बाल मित्रांनो, जादू बाय जादू मेथड, अ ब्युटिफुल मेथड फॉर द डेरिवेशन. चलो लक्ष दे. डेरिवेशन कसं करायचं? डेरिवेशन काढायचं, मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढायचा. सिंपल आहे राव, व्ही इज इक्वल टू एफ लॅम्बडा आणि एफ इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. फक्त करण्याची पद्धत बघ, सिंपल आहे, सिंपल आहे. काय करायचं बाल मित्रांनो, लेंथ पहिला दुसरा तिसरा तिन्ही मोडच्या लेंथ लिहा. चला, इथे फंडामेंटल मध्ये लेंथ किती आहे बच्चा? एल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. चला, हा जो सेकंड मोड आहे ह्याच्या पुढचा लेंथ लिहा. लेंथ इज इक्वल टू, मी मुद्दाम लिहिलंय च्यू लॅम्बडा सफिक्स 1 लिहिला होता, मुद्दाम मुद्दाम लिहिला होता, लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2, मुद्दाम डिस्टन्सेस बिटवीन 2 नोड्सच्या हिशोबाने. पुढे बघ, एल इज इक्वल टू 3 लॅम्बडा 2 बाय 2. डन. येस गुरुजी, वी आर डन. चल, इथून लॅम्बडा काढून घे बच्चा, कारण लागणार आहे ना तो आपल्याला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची ना, लॅम्बडा लागेल ना. लॅम्बडा इज इक्वल टू, इथे काय आला बच्चा? 2L. चला, इथे काय आला? लॅम्बडा 1 इज इक्वल टू, कसं लिहू? 2L अपॉन 2 असं लिहितो मी, 2L अपॉन 2. इथे लिहा लॅम्बडा 2 इज इक्वल टू 2L अपॉन
3. क्लिअर आहे बालमित्रांनो? आता तिन्ही ठिकाणी आपला बेसिक फॉर्म्युला लावा. V इज इक्वल टू एफ लॅम्बडा, V इज इक्वल टू एफ लॅम्बडा, V इज इक्वल टू एफ लॅम्बडा. डब्बा करा, काही नाही, स्टँडर्ड फॉर्म्युला लिहिला, फक्त डब्बा केला. ओके, हा मॅथचा अंपायर, याचा काही संबंध नाही. हे रेफरल आपला रेफरी. V इज एफ लॅम्बडा. चिक चिक चिक, तिन्ही ठिकाणी मला फ्रिक्वेन्सी पाहिजे. सो बाल मित्रांनो, इथे जी फंडामेंटल आहे एफ, ती काय होईल बच्चा? V भागिले लॅम्बडा. आर यू अंडरस्टँडिंग? आर यू अंडरस्टँडिंग? मला काय म्हणायचं लक्षात घे बच्चा, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर इज ऑलवेज कॉन्स्टंट बाल मित्रांनो. व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो बाल मित्रांनो, इथे V इज एफ लॅम्बडा ओनली, हिअर V इज एफ लॅम्बडा. इथे V इज V, पण ते V ला मेंटेन करण्यासाठी इथून वेव्हलेंथ चेंज झाली होती, कमी झाली होती, तर ऑब्विसली फ्रिक्वेन्सी वाढणार. बघणार आहोत, वेव्हची लेंथ कमी झाली, फ्रिक्वेन्सी वाढली. सो प्यारे बच्चो, इथे काय लिहिणार मी? F1 लॅम्बडा 1. बदल झाला ना, फ्रिक्वेन्सी मध्ये झाला तर लॅम्बडा मध्ये, ऑब्विस आहे. सो मी लिहिलं F1 लॅम्बडा 1. अच्छा, ह्या केस मध्ये काय लिहू? V ला Vच लिहिणार ना. V इज ऑलवेज कॉन्स्टंट इन द एअर, साऊंड इन द एअर इज ऑलवेज कॉन्स्टंट. आर यू अंडरस्टँडिंग? So V is F2 lambda 2. V is F2 lambda 2. So बच्चा, from here F will be V by lambda. Clear है बेटा? F will be V by lambda. इथून काय होईल बच्चा? F1 will be V by lambda 1. इथून F2 will be V by lambda 2. Done. झालं? मला सांगा बाल मित्रांनो, लॅम्बडा तुम्ही वरून काढलेला असतो आणि V तुम्हाला मी मगाशी सांगितला रूट ऑफ T बाय M. सो 1 अपॉन लॅम्बडा किती टाक बघ ना, 2L, आणि V किती आहे? रूट T बाय M. मी मगाशीच दिलं, रट्टा मार त्याचा, लक्षात ठेवते. व्हेरी इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. झाला ना बाल मित्रांनो डेरिवेशन? दिस इज दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन. आर यू अंडरस्टँडिंग? This is the expression for fundamental frequency of the vibration of the string. जिथे न्यूमेरिकल सोडवायचे आपल्याला 1/2L root T by M. Come on, 1/2L root T by M, 1/2L root T by M, 1/2L root T by M, 1/2L root T by M. ही झाली फंडामेंटल. बाकीच्यांना इच्या टर्म्स मध्ये आणू आपण. सो बच्चा लक्ष दे, दिस इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा 1, तर 1 अपॉन, अच्छा, आता बघा लक्ष दे, लॅम्बडा 1 खाली आहे, इथे बघ लॅम्बडा 1 काय बच्चा? 2L/2 आहे का नाही? मग रेसिप्रोकल करून लिही. नाही, एक स्टेप वाढवतो मी. V ला लिहितो रूट T बाय M भागिले लॅम्बडा 1 ला उचल आणि ठेव, लिही 2, अरे लॅम्बडा 1/2. टेन्शन नको घेऊ, बघ 2 लॅम्बडा 1/2. V इज रूट T बाय M. उचल लॅम्बडा 1, कुठे गेला? लॅम्बडा 1 2L/2. 2L/2. अरे टेन्शन नको घे, बघ V इज रूट T बाय M. लॅम्बडा 1 ला उचल, 2L/2 उचलून टाकून दिला, झालं. आता खालचा 2 वर जाईल, खालचा 2 वर जाईल, आणि मी असं लिहू का? हे बघ, खालचा 2 फक्त वर गेला, 1/2L रूट T बाय M. झालं. म्हणजे मी असं म्हणू का, 2 टाइम्स F. बघणार आहोत, हा F आहे ना, 2 टाइम्स F. चला पलीकडं, F2 इज इक्वल टू V इज अंडर रूट T बाय M भागिले लॅम्बडा 2 उचलन खाली टाकून दे, 2L/3. खालचा 3 वर जाईल का नाही? येस सर. सो मी याला असं म्हणू का, 3 टाइम्स 1/2L अंडर रूट T बाय M. क्लिअर आहे? मग मी याला असं म्हणू 3 टाइम्स द फंडामेंटल. 3 टाइम्स द फंडामेंटल. इथपर्यंत आलो आपण, डेरिव्हेशन नाही झालं अजून. मला ऑब्झर्वेशन काय झालं की दुसरा हार्मोनिक, हा जो सेकंड मोड आहे, इज द सेकंड हार्मोनिक. जागा थोडीशी कमी आहे, ओके, नो इश्यू. नाही लिहितोच मी, लिहावं लागेल मला, ऍडजस्टमेंट करावं लागेल. हा काय बच्चा? सेकंड मोड मधला सेकंड हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक बरं का. आणि थर्ड मोड मधला हा थर्ड हार्मोनिक. बरं का. सेकंड मोड झालं, हा थर्ड मोड, तर थर्ड हार्मोनिक.
चला क्लिअर आहे. वन्स अगेन बच्चा फर्स्ट मोड आहे तर त्याला फर्स्ट हार्मोनिक बोलणार आपण. यार ते हेडिंग पुसतो मी आता, हेडिंग पुसतो. काय झालं त्याने जागा घेतली माझी. ओके ओके सगळंच पुस्तून जागा बसवतो तिथं. हा बघ लक्ष दे. सो बेटा हा माझा फर्स्ट मोड. हे बघ हा माझा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, इथे थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. मग आता बघा हार्मोनिक्स काय असतात, इंटिग्रल मल्टिपल ऑफ फ्रिक्वेन्सीज, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे पहिला हार्मोनिक, दुसरा हार्मोनिक, तिसरा हार्मोनिक. हे बघ पहिल्या मोड मध्ये पहिला हार्मोनिक, दुसऱ्यामध्ये सेकंड हार्मोनिक आणि थर्ड मध्ये थर्ड हार्मोनिक. अजिबात कन्फ्युजन नाही, काहीच कन्फ्युजन नाही. झालं हार्मोनिक. बच्चा ही जी फर्स्ट हार्मोनिक आहे किंवा फर्स्ट मोड आहे तर ही इथं फंडामेंटल मोड बोलतात त्याला किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. झालं हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती, आपण डिराईव्ह पण केलं. मुद्दा असा आहे की सगळ्यात खाली मी ओव्हरटोन्स लिहिलं होतं बालमित्रांनो. नीट सुनो कोरस सक्सेस वालो. काय सांगणार आहे मी, ओव्हरटोन्स. ओव्हर शब्दात ओव्हर शब्द आहे, लक्षात घे जा. ओव्हर, ओव्हर म्हणजे पुढे. ओव्हरटोन्स आर द फ्रिक्वेन्सीज विच आर हायर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. आय रिपीट, डेफिनेशन फंडामेंटल पेक्षा मोठा. मग हा फर्स्ट ओव्हरटोन, मग पुढचा सेकंड ओव्हरटोन. फंडामेंटल काय पण असू दे, त्याच्या पुढचा पहिला, त्याच्या पुढचा दुसरा, त्याच्या पुढचा तिसरा. सो प्यारे बच्चो हा झाला फर्स्ट ओव्हरटोन, हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. मुद्दा मी असा डब्बा करतो, न्यूमेरिकल साठी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेव. फर्स्ट ओव्हरटोन, हा सेकंड ओव्हरटोन. क्लिअर आहे. चला ओव्हरटोन सोबत ओव्हर असं लक्षात ठेव. ओव्हर मीन्स ऍड वन. पहिला ओव्हरटोन, दुसरा ओव्हरटोन. याला नाही हे फंडामेंटल. फंडामेंटलच्या नंतर जो येतो तो पहिला ओव्हरटोन, त्याच्यानंतर जो येतो तो दुसरा ओव्हरटोन. आता रिलेशनशिप एक जनरल फॉर्म्युला इस्टॅब्लिश करतो, एकदा स्क्रीनशॉट घे इथपर्यंत. झालं. आता लक्ष दे बेटा, आता लक्ष दे. मी काय करतो, एक जनरल एक्सप्रेशन डिराईव्ह करण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट तर घेतलेलाच आहे, फक्त एक स्टेप वजा करून जागा वाचवून एक जनरल फॉर्म्युला मी लिहितो. काय करतो बेटा, एक जनरल फॉर्म्युला मी लिहितो. दिस इज इक्वल टू, ही काय आली होती बेटा 2 टाइम्स एफ, ही काय आली होती 3 टाइम्स एफ. काय ऑब्झर्वेशन आहे माझं, F1 is 2F, F2 is 3F, F3 is 4F, F5 6F, F11 12F, F17 18F, F25 26F, F1000 1001F. एकाने वाढतीये ना. Can't I write general formula? Yes sir. So in this way can I write प्यारे बच्चों फ्रिक्वेन्सी हे 1 आणि 2 काय ओव्हरटोन्स. फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन 2 टाइम्स फंडामेंटल, फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड ओव्हरटोन 3 टाइम्स फंडामेंटल. सो फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन, पी नंबरच्या ओव्हरटोनची काय म्हणणार, P+1 टाइम्स, P+1 टाइम्स फंडामेंटल. झालं जनरल एक्सप्रेशन. इट वॉज दॅट सिम्पल. काहीच नाही, एक ऍड करायचा. फ्रिक्वेन्सी ऑफ द पीथ ओव्हरटोन इज P+1 टाइम्स फंडामेंटल. झालं. मग 1000 टाक 1001 येईल, 5 टाक 6 येईल. बघ ना, 2 टाक 2 आणि 1 3 येईल. ठीक आहे, 2 टाक 2 आणि 1 3 येईल. 1 टाक 1 आणि 1 2 येईल. संपलं. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द पीथ ओव्हरटोन इज P+1 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे बेटा? येस सर. चला आणखी एखादं रिलेशनशिप लूपच्या टर्म्स मध्ये पाहू शकतो आपण. फंडामेंटल मध्ये लूप किती आहे बेटा, एक लूप आहे. नीट लक्ष दे. फंडामेंटल मध्ये लूप किती आहे, एक लूप. सेकंड मध्ये लूप किती आहे, किंवा फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड मोड काय झाला बेटा ऍक्च्युली, फर्स्ट ओव्हरटोन. अरे येस ऑर नो, फर्स्ट ओव्हरटोन. सो पहिल्या ओव्हरटोनला 2 लूप, दुसऱ्या ओव्हरटोनला 3 लूप. कम ऑन, इस्टॅब्लिश कर रिलेशनशिप. प्युअरली फॉर कॉम्पिटिटिव्ह बोलतो मी, बोर्डासाठी एक किरकोळ येतं, तुम्हाला तसं येईल. पहिला ओव्हरटोन 2 लूप,
दुसरा ओव्हरटोन 3 लूप, तिसरा ओव्हरटोन 3 लूप. आर यू अंडरस्टँडिंग? सेम इज वर्किंग इन टर्म्स ऑफ द लूप्स ॲज वेल. आणि आता राहिला गोष्ट कशाचा? तर हार्मोनिक्सचा. बघ ना, स्ट्रिंगच्या बाबतीत, फक्त स्ट्रिंगच्या बाबतीत पहिला हार्मोनिक 1 लूप, दुसरा हार्मोनिक 2 लूप, तिसरा हार्मोनिक 3 लूप. जेवढे हार्मोनिक तेवढे लूप. बोलो फटाफट येस टाइप करा. हॅज एव्हरीबडी गॉट द कॉन्सेप्ट? स्क्रीनशॉट घ्या. चलो. सो बच्चा, वी आर गोइंग टू लर्न लॉज ऑफ स्ट्रिंग्स नाउ. आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग डिराईव्ह केलं, राईट? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण जस्ट नाउ डिराईव्ह केली बच्चा. F was 1/2L into under root T by M. बरं का? आता सगळ्यात पहिला लॉ नंबर 1, लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ काय दिसतंय मला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. झाला लॉ. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ म्हणजे काय सर? जशी जशी लेंथ कमी कमी होत चालली. व्हॉट वॉज द ऑब्झर्वेशन बालमित्रांनो? जशी लेंथ कमी कमी होत चालली, फ्रिक्वेन्सी काय होत होती आपली? वाढत होती. बघ ना, जशी लेंथ कमी कमी होत होती, फ्रिक्वेन्सी काय व्हायला लागली? वाढायला लागली. ऑब्विसली लॅम्बडा. अरे बरोबर का नाही? लॅम्बडा कमी तर फ्रिक्वेन्सी वाढणार. दिस वे. चला सेकंड लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन काय म्हणणार आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? स्क्वेअर रूट ऑफ टेन्शनला. व्हेरी सिम्पल. थर्ड न्यूमेरिकलसाठी व्हेरी इम्पॉर्टंट. टेन्शन जर का चौपट वाढलं, जरा प्रोपोर्शनॅलिटी समजून घे. टेन्शन जर टी च्या ऐवजी समजा 4t झालं तर फ्रिक्वेन्सी काय होईल? 4 रूटच्या बाहेर आला तर 2 होईल ना, फ्रिक्वेन्सी डबल होईल. टेन्शन 16 पट केलं तर फ्रिक्वेन्सी चौपट. टेन्शन 49 पट केलं तर ही 7 टाइम्स. कळलं? चलो पुढे थर्ड. बघ, लॉ ऑफ लिनियर मास डेन्सिटी. लॉ ऑफ linear mass density. Can I say frequency is inversely proportional to square root of छोटा m? झालं? आता सगळ्यात महत्वाचा खेळ इथून पुढे सुरू झाला बरं का बेटा. मी ह्या फॉर्म्युला सोबत कसं खेळतो मला सांग. छोटा m ही लिनियर मास डेन्सिटी आहे, म्हणजेच मास प्रति युनिट लेंथ आहे, बरोबर का नाही? मग बेटा मला सांग, ते जे मास आहे, मासला मी व्हिरो लिहू शकतो का नाही? 8वा फ्लुइड्सचा चॅप्टर, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासला काय लिहू शकतो मी? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हिरो. बच्चा व्हॉल्यूम काय असतो? एरिया इंटू लेंथ असतो का नाही? एरिया इंटू लेंथ. हे बघ, रो भागिले, अरे व्हॉल्यूम. अरे आपली जी स्ट्रिंग आहे तिला जर तुम्ही झूम केली, काय केली? पिक्चर इमेज झूम करता का नाही तुम्ही? ही जी दोरी स्ट्रिंग आहे, हे बघ ही जी स्ट्रिंग आहे, हिला जर का तुम्ही झूम केलं तर इट विल फील लाईक सिलेंडर ना, एक सेक्शन तिचा, बरोबर का नाही बच्चा? सो समजा तिची ही लेंथ आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया ए. व्हॉल्यूम विल बी एरिया इंटू लेंथ. सो बेटा डिस्काउंट काय झालं? ए रो एवढंच राहिलं. सर व्हॉट इज ए? एरिया इज पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन. सो बच्चा पाय आर स्क्वेअर रो आहे की नाही? एरिया इज पाय आर स्क्वेअर रो असं लिहू शकतो मी. सो याचा वापर करून पुढे लॉज लिहितो. बनवत नाही आपण, थोडी बनवले राहू लॉ. आता लक्षात आहे. पुढे काय लिहूया? लॉ ऑफ क्रॉस सेक्शन असं म्हणतो मी. लॉ ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया असं म्हणतो. लॉ ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया करण्यासाठी मी असं म्हणू, F इज इक्वल टू 1/2L अंडर रूट, बर का? तो जो छोटा m आहे, छोटा m हे बघ, टी भागिले छोट्या m ला क्रॉस सेक्शनल एरिया असं लिहू का? एरो. बघणार आहोत सिम्प्लिफाय करून, आपण सगळं मांडलंय समोर. लिहू का? एरो. मग बाल मित्रांनो मी असं म्हणू की फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू
स्क्वेअर रूट ऑफ एरिया. आर यू अंडरस्टँडिंग? हा पहिला लॉ. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. दुसरा, फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लिनियर मास डेन्सिटी. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एरिया. म्हणजे काय? तुम्ही एरिया वाढवत चालणार वायरचा, डब्बू डब्बू करत चालणार, चौपट केला वायर. 4, 9 अशा आकडे काय घेतोय? परफेक्ट स्क्वेअर मुळे. एरिया चौपट केला, एच्या ऐवजी 4a केला, तर 4चं रूट काय बच्चा? 2 बाहेर येईल. फ्रिक्वेन्सी अर्धी. एरियाला 16 पट वाढवलं तर फ्रिक्वेन्सी काय होईल? 4 पट कमी. एरियाला 100 पट वाढवलं, फ्रिक्वेन्सी 10 पट कमी. जरा समजून घे हे. पाचवा, लॉ ऑफ रेडियस. लॉ ऑफ रेडियस. फॉर्म्युला काय लिहू बेटा? 1/2l अंडर रूट t बाय m ला काय लिहू? पाय r स्क्वेअर रो. पाय r स्क्वेअर रो. आणि मग मी असं म्हणू, अच्छा मग एक स्टेप वाढू, 1/2l इंटू 1/r. स्क्वेअर ना, रूटच्या बाहेर आला तर खाली डिनॉमिनेटरला r, रूट मध्ये t बाय पाय रो. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. ओके, चला पुढे. लास्ट वन, लॉ ऑफ डेन्सिटी. ह्या दोघांमध्ये गडबड नाही करायची. पुन्हा पुन्हा सांगतोय मी. कोणत्या? ही लिनियर मास डेन्सिटी, ही नुसती डेन्सिटी, वायरची डेन्सिटी. गडबड करायची नाही. पुन्हा पुन्हा आय एम सेइंग. चलो, F is equal to, that's why I'm saying watch the repeated lectures. F is inversely proportional to, बघ ना फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. फिनिश्ड. स्क्रीनशॉट घ्या. बोला, आजच्या लेक्चरला मजा आली का नाही?